मला सांग, तू गेला कुठे होता? अरे निलय, तू तू कधी आलास? आत्ताच आलो. अरे वा, दोघांमधला वाद मिटला वाटतं. काय गार्गी, आता तरी गेला ना राहत? हो. आणि हे काय, तू एकटीच? आई कुठे? अगं खाली ना कुलकर्णी वहिनी भेटल्या, त्यांच्याशी बोलत बसली. हातात 4-4 पिशव्या आहेत. मी म्हटलं अगं दे माझ्याकडे, तर ऐकायलाच तयार नाही. तू खाली जाऊन येतेस का? जरा पिशव्या घेऊन ये ना त्या. हो जाते ना मी. आले मी जाऊ. मी सांगितल्या ठिकाणी गेला होतास तू? हो मावशी, मी त्यांना सगळं सांगितलं. मग त्यांनी मला सांगितलं की आता यापुढे मला भास नाही होणार. बरं झालं तू गेला होतास. मावशी, पण या सगळ्या दिवसात माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं नाही. कोणत्या? राखणदार म्हणजे नक्की काय? नाही, तिथे गेल्यावर सुद्धा राखणदार या शब्दाचा खूप वेळा उल्लेख झाला आणि जायच्या आधी तुम्ही मला सांगितलं होतं, पण इतके दिवस गार्गी सुरक्षित राहावी यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण नियतीने गार्गीसाठी आधीच एक राखणदार नियुक्त केला होता आणि तो राखणदार तू आहेस. मावशी, मी तिची काळजी घेईन, पण तुम्हाला असं का वाटतं की मीच गार्गीचा राखणदार आहे? मावशी प्लीज सांगा ना. काही प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित राहणंच योग्य. मावशी प्लीज असं करू नका. मला सांगा ना, मला पण कळू द्या. तो राखणदार मी कसा काय? पुरुषवंशी गुंफिले जीवाचे सूत्र, ठाकेल उभा बनून कुटुंबी छत्र, राखेल झाड हाती घेऊन शस्त्र, घटिका 15 जन्मतिथीनुसार भयमुक्त असा तोच राखणदार. पण मावशी, अरे निलय, कधी आलास गावावरून? मी काल रात्री लेट आलो. बरं गार्गी, त्याला चहा आणि काही खायला वगैरे दिलंस की नाही? नाही, चहा झालाय. खायला काही नको, आम्हाला निघायचं. अरे पण पक्या आणि साठी घेत आहेत ना? ते गार्गी, तू रागावणार नाहीस ना? का आता काय केलंस तू? तू बोलत नव्हतीस माझ्याशी म्हणून मी खोटं बोललो. गॉड, हसा कसा आहेस तू? अगं मग काय करू, तू बोलतच नव्हतीस माझ्याशी. बरं मग आता काय करायचंय? आता काही नाही, चला आपल्याला निघायचं. ठीक आहे, मी आले. आई हे दे. काकू येतो. ये पुन्हा. हो हो नक्की येतो. चल आई, निघते का मी? हा मावशी येते मी. बाय. इथेच बोलवलंयस ना दोघांना? हो. पण मग घरी का नाही बोलवलं तू? अगं नाही, उगाच उशीर झाला असता म्हणून इथेच बोलवलं. एनिवेज, तुझ्या डोक्यात नव्या लोकेशनचं काही आहे? हो, मला एका माणसाचा फोन आला होता.
आणि त्यांनी मला एक लोकेशन सजेस्ट केलं. तो असं म्हणतो की तिकडे काहीतरी विचित्र घटना घडतात. सो जर तुम्हाला ते सत्य समोर आणायचं असेल तर तुम्ही त्या लोकेशनला जा, असं त्याचं म्हणणं आहे. तुला त्याचं म्हणणं खरं वाटतंय? तिकडे कदाचित अशा काही विचित्र घटना घडत असतीलही, पण मग ते कोणीतरी मुद्दाम घडवत असेल, एकतर स्वतःच्या फायद्यासाठी तरी किंवा मग लोकांना घाबरवण्यासाठी तरी, असा माझा अंदाज आहे. मे बी. त्याचं नाव काय? तुमचा शुभचिंतक बोलतोय असा फोन आला होता मला त्याचा. गार्गी, मला काहीतरी गडबड वाटते ना याच्यात. मग ठीक आहे ना, आपण जाऊनच बघूया, म्हणजे कळेल काय प्रॉब्लेम आहे ते. ठीक आहे, मग त्या हिशोबाने आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल. चालेल. हाय दादा. हाय. हाय. कसे आहात तुम्ही? मी मस्त आहे. तू कसा आहेस? मी एकदम टकाटक. पण तुम्ही कधी आलात? हे जाऊ दे, पण तू एकटा का आलास? सेड्रिक कुठे? अहो, तो ऑफिस मध्ये थांबलाय. तो लोकेशन शोधतोय आणि त्याला लोकेशन पण मिळालंय. कोणतं? मुंबई बाहेर एक जुना किल्ला आहे. अरे बापरे, म्हणजे तयारी पण आपल्याला तेवढीच करावी लागेल मग. या युअर राईट. आणि तसाही आपल्याकडे वेळ कमी आहे आता. गार्गी, तू काढलेल्या लोकेशनला जाऊया आपण. चालेल, पण उद्याच निघावं लागेल का आपल्याला? हो, आणि मी त्या माणसाला सुद्धा लगेच कळवून टाकते. हे बघा प्लीज, मला घरी जायचंय, मला घरी जाऊ द्या प्लीज. पुरी पुरी माझं ऐक. ते काकण काढ. ते जर नाही काढलंच ना, वंगाळ वंगाळ होईल. आपलं दोघांचं बी जीव जात्यार. हे बघा प्लीज, घरी जायचंय, मला घरी जाऊ द्या. तुला सांगितलं ना का काढ म्हणून जातात आपल्या दोघांचं जीव. हे बघा, मला ना माझ्या आईची खूप आठवण येते, मला प्लीज तिला भेटायचंय. माझी मामा मामी काळजी करत असतील. प्लीज प्लीज मला घरी जाऊ द्या प्लीज, घरी जायचंय. तुला काय वाटत? मला घर नाही, माझी बायको गेली, माझा पोरगा बी गेला, आणि फक्त माझी सून आणि नातू आहे. माझी सून 4 घर काम करून घर चालवते. नातू शाळेला जातो. मला बी त्यांची आठवण येतेच की, पण मी नाही जाऊ शकत तिथं, आणि तुला बी नाही जाऊ देऊ शकत. मी इथंच काम करायचो, पण मग 20 वर्षापूर्वी मी इकडं फिरकलोच नाही. आणि मग एखाद्या टायमाला मालकानं आवाज दिला, मला बोलावून घेतलं होतं, पण नाही ऐकलं मी त्यांचं. आणि एका घटकेत माझा नातू आजारी पडला. बालकांचं ऐकलं नाही तर माझ्या नातवाच्या नरडीचा घोड घेतील. भूल म्हणतो, खुळ्या ग तो मागू नगस. काढते काकड माझ्या नातवासाठी तरी ते कागद का, नातवासाठी कागद फेकून फेकून
काय ग, काय झालं? त्या माणसाने आपल्याला उद्याच बोलवलंय. एक्झॅक्टली कुठे जायचं? मी ऍड्रेस आत्ताच पाठवलाय आपल्या ग्रुपवर, बघा जरा. हा, हे गार्गी, हे लोकेशन तुझ्या घराजवळच आहे. हो हो. मजा आहे तुझी. म्हणजे शूटच्या आधी 15 मिनिटं अगोदर निघायचं आणि नंतर शूट झालं की कल्टी. एक मिनिट. त्याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे की उद्या अजून एका जागेचं सत्य आपण जगासमोर आणणार आहोत. बरं, आपण एकदा रात्री कॉनकॉलवर बोलून घेऊ आणि बाकीचं सगळं ठरवू. ओके? हो. शुअर. ग्रेट. चला मग निघायचं आता. हो हो, निघूया. म्हणजे उद्या काय होईल ते माहित नाही, पण आज घरी जाऊन मस्तपैकी झोप काढायची. पक्या, घरी फक्त गार्गी जाते. हो, पण आपण का नाही जाणार आहोत? उद्याची तयारी कोण करेल मग? संजय सर? नाही, आपणच करणार आहोत, पण ती उद्या करूया ना. आत्ता जाऊया ऑफिसला आणि सेड्रिकची सुद्धा मदत घे सेटअप काढायला. चल, चला निघूया. बाय. ये. काढ 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 काढ. हा फेक 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 फेकून दे. फेकून दे. फेक 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 फेकून दे म्हणलं ना. फेक 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 फेकून दे. फेकून दे. दे फेकून. फेकून दे म्हणलं ना. अगं नाही फेकलं ना लय मोठं संकट येईल. संकट म्हणलं फेकून दे. फेकून दे. फेकून त्या संकटाला सामोरं जावं लागल. दे म्हणलं फेकून दे. दे फेकून. ऐक ऐक पुरी पुरी ऐक सांगितलेलं ऐक. फेकून दे. फेकून दे ते संकट या चौकटीच्या बाहेर. फेक म्हणतोय ना बघ. पुरी पुरी काय केलं ग तू? हे काय केलं पुरी? पुरी ए पुरी थांब. ए पुरी थांब. पुरी पुरी थांब. पुरी थांब. पुरी अगले वाईट पुरी. पुरी थांब.
ए थांब ए पुरी पुरी ए थांब ग सॉरी प्लीज मला माफ सॉरी प्लीज प्लीज मला माफ कर सॉरी खरं सॉरी पुरी 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 ए पुरी ए थांब ग थांब पुरी लय वाईट होईल पुरी 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 थांब ग बोलणं काय तयार नाही पोरगी मालक मालक चूक झाली हो माझी मालक चूक झाली खरंच चूक झाली हो माझी मालक चुकीचं वागलो मी चूक झाली माझी मालक चूक झाली वैजू काय झालं दादा आणि वहिनी आले का परत नाही आले. बरं मला पाणी दे जरा दादा हां थँक्यू दादा एक विचारू का ते नवीन घराचं चित्र असलेला एकच कागद होता का? का नाही म्हणजे बघा अवनीने तो कागद बाहेर नेला त्यावर रेगोट्या मारल्या आणि तो खराब केला. पण दादा तुम्हाला सांगते तसाच एक कागद ना मला पुन्हा घरात सापडला पण त्यावर ना रेगोट्या नव्हत्या हो. होय वैजू काय बोलतेस तू अहो दादा म्या खोटं नाही बोलत म्या खरंच बघितलं. वैजू तू जरा घरातल्या कामाकडे नीट लक्ष दे आणि हे जे काही आत्ता बोलतेस ना ते पुन्हा घरातल्या कोणासमोरही बोलायचं नाही. अवनी समोर तर अजिबातच नाही. तिच्या डोक्यावर काहीतरी वेगळा परिणाम होईल. होय दादा पण म्या खोटं बोलत नाहीये हो. मग दाखवतो कागद. काय झालं वैजू हो दादा आता इथंच होता तो. आता कुठे दादा म्या खरं सांगते म्या इथंच पाहिला होता हो. वैजू बास हा विषय आत्ता इथेच बंद. कळलं कळलं का? होय हे आवरून ठेव. आपल्याला उद्या कुठे जायचंय? आपण दिल्लीला जाणार उद्या तुझ्या मामाकडे. मग यायचं कधी? परत कशाला यायचं तिथेच थांबायचं आपण. खूप छान आहे दिल्ली. खरंच? हो मग मी दिल्लीमध्ये फिरू शकते ना? हो तुला हवं तिथे फिरू आपण. मला हे मोठं होतं तूच घाल. मला माझ्या आईकडे जायचंय.
मला माझ्या मामाला भेटायचं. प्लीज 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 मी तुमच्या पाया पडते. प्लीज. बापरे. मी जाऊ का आता? मी एकटा इथे राहून काय करणार?